सर तुमचा मेदूवडा अगदी 2 मिनिट तयार. तुम्ही पण आलात का? हॅलो, गुड मॉर्निंग. काय येणार आपण? चिकन चिली. चिकन चिली, ओके. सकाळी सकाळी चिकन चिली अवघड आहे. तुम्हाला काय? एक मिसल कांदा टाकून. कांदा टाकूनच येणार मिसळ. येस, तुम्हाला? ओके ओके. चला रे, मीटिंग करूया. शेफ बरोबर मीटिंग करूया. मी आधी जाऊ दे ना, मला जाऊ दे. ये ये ये, मला आधी जाऊ दे, मला आधी जाऊ दे. शांत. आणि हे प्रॅक्टिकल आहे ना, हे थेअरीच्या पलीकडे गेलंय. आता मला काही सुचत नाहीये. एक मिनिट, मी यावर बसले, आता मला सुचणार आहे. येडी झांबी भंकस काय करते? काय करणार आपण? ऐक, मेदूवड्याचं काय ते साहिल बघून घेईल, पण मिसळ आणि चिकन चिलीचं काय करायचं? मी त्या चिकनला हात लावणार नाहीये आणि मिसळ बनवायला वेळ लागतो मला त्या पुस्तकात बघून. आयडिया, आपण साहिलला येता येता वाटेत एखादा शेफ आणायला सांगूया का? भाई काय आयडिया सुचते तुला? अरे शेफ म्हणजे काय मेदूवडा आहे का? अण्णाकडनं घेतला, पिशवीत टाकला आणि आणला. आणि आत्ताचं शेफचं काय झालं माहितीये ना, अर्जंट मध्ये आणलेला. आय नो. आणि आपलं नेटवर्कही एवढं स्ट्रॉंग नाहीये की आपल्या एका हाकेवर असा शेफ धावत येईल. भाई नेटवर्क, नेटवर्क आयडिया. 101% भंगार आयडिया असणार. भाई बोलू तर दे. बोल बोल. हे बघ, आपण नेटवर्क बनवून भिडूया. मुली इकडेच थांबतील, इकडे फिल्डिंग लावतील. काय ऑर्डर असेल तर ते आपल्याला फोन करून सांगतील. तू चायना विलेजला जा, साहिलला तिकडेच थांबू दे. मी बाळू शेटकडे जातो. साऊथ इंडियन ऑर्डर असेल तर साहिल घेऊन येईल, चायनीज असेल तर तू घेऊन ये, आणि मराठी किंवा इटालियन असेल तर मी आणतो. म्हणजे हापापाचा माल गप्पा. गुपुपुचा हापुपू. अगदी नाही, हापापाचा माल गप्पा. आउट सोर्सिंग असं म्हणतात त्याला. आणि ऐकायलाही जरा बरं वाटतं. पण आपल्याला ते जमणार आहे का? भाई हॉटेल उघडायला जमलेलं ना, हे सुद्धा जमेल. आणि जमणार आहे म्हणजे काय? जमायलाच पाहिजे. वी हॅव टू डू इट यार. चला. अरे चला, कामाला लागा. आउट अँड आउट. ओव्हर अँड आउट असं म्हणतात. भाई आउट अँड आउट म्हणजे चला, बाहेर चला. डोका आउट होईल माझं. तू एक काम कर, त्या चड्ड्यांचा हार करा, गळ्यात घालून बस. शांत. मेदूवडा, हा मेदूवडा पार्सल पाहिजे सगळ्यांसाठी तर आणायचाच आहे, पण गिरायकासाठी पण आणायचंय. तू सुरू कर ना. सुरू कर ना तू. तर नाही, तू सुरू कर. म्हणजे तू सुरू केलंयस ते मला माहितीये. तू ऐक. अरे चावी काय? चावी मग लाव ना. अरे मागे हो ना. मागे हो. भाई साहिल येतोय. नाही साहिल तू येतोयस? तू निघालायस? तू नाही, तो आहे. तसं नाही बोलत ते. भाई साहिल येतोय का? तुला सोडायचं नाही चायनीजच्या गाडीवर? मग मागे हो ना. तुला चालवता येते का गाडी? ये लवकर. चल. ऐक, आणि साहिल सगळ्यात महत्वाचं, खिडकीतून ये. गिराईक ऑलरेडी बसलेले, खिडकीतून, आपल्या मागच्या किचनच्या खिडकीतून ये. तू मेंदूचा वडा होईल आपल्या. अरे मेंदू वडा नसतो रे, मेदू वडा असतो. अरे ते बोलत नाहीये मी म्हणतोय मेंदूच. चल ना लवकर. हा साहिल ऐक, आणि आपल्यासाठी मेदू वडा आणायला विसरू नकोस. एक एक्स्ट्रा आणून ठेव. एक्स्ट्रा नको, एक्स्ट्रा गार होईल ना. मग एक्स्ट्रा नको. एक्स्ट्रा आणला तरी सुद्धा येऊ. तू चल ना. तू फोनवर बोल नको ना गाडीवर असताना. रूल माहित नाही का तुला? माग. नमस्कार, मी 313 बस नंबरने आलो इथे. आपका नाम? आजाद सिंह. एक्चुअली मैं फोटोग्राफर हूँ और फोटोग्राफी का शौक है मुझे. फूड्स की फोटोज निकालता हूँ बट बना नहीं पाता हूँ. पहली बार मैंने सुना कि आपको होटल में सेब चाहिए, तो ये सेब लेके आया यूपी से. ये ले लीजिए, 150 रुपये किलो. नेक्स्ट कैंडिडेट नरपक कोले. सिट डाउन प्लीज. माझं नाव नरपत कोले. मी कांदून मार्गावरून आलोय. माझे सगळे भावंड, माझे सगळे दोस्त मला म्हणतात तू असलास की लय शेफ वाटतंय, म्हणून मी आलो. शेफ वेगळं असतं ते. शेफ म्हणजे सेफ. तुम्ही जाओ प्लीज, जा.
सो मिस्टर गजानन गटलेवार, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या सगळ्या डिश आम्हाला फार आवडलेल्या आहेत. थँक्यू. आणि तुमची भिकबाळी खूप कूल आहे. आणि ती जपमाळ पण. दोन्ही काढून यायचा हॉटेलमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर गजानन गटलेवार, तुम्ही आमच्याकडून सिलेक्ट झालायत. तुमच्या सगळ्या डिशेस एकदम अमेझिंग आणि फॅट होत्या. फॅट म्हणजे? मी तर फॅट फ्री डिश बनवली होती. नो, फॅट म्हणजे फॅब्युलस अँड टेस्टी. थँक्यू. तुमची निवड करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. काय अपेक्षा आहेत तुमच्या? जोडीदाराकडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. बायको समजूतदार असलं म्हणजे झालं. ओ दादा, अपेक्षा म्हणजे पगार काय एक्सपेक्ट करताय तुम्ही? मी आधीच्या हॉटेलमध्ये 75,000 पर मंथ घेत होतो, पण विश तुमची डिश आमची चा विचार करता 85,000 एक्सपेक्ट करतोय. व्हॉट? शेफ्सना एवढे पैसे मिळतात? हट्टी उगाच केलं इंटिरियर डिझायनिंग. शेफ वगैरे बनले असते तर काय मजा आली असती ना लाईफमध्ये. अहो नाही हो, एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे. नाही हो, पण म्हणजे आम्ही तुम्हाला कॉल करू ना. कारण काय आहे, तुमचं जेवण आम्हाला खूपच आवडलंय. आम्ही तुम्हाला 1-2 दिवसात फोन करून कळवू. इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू. या तुम्ही या. सगळे इंटरव्ह्यू व्यवस्थित वागलात. शेवटी बरोबर योग्य कॅन्डिडेटच्या वेळी माती खाल्लीत. काय गरज होती त्याला सांगायची आपल्याकडे पैसे नाही आहेत? अरे खरी परिस्थिती काय ती सांगायला पाहिजे ना. आणि नाही आहेत आपल्याकडे पैसे. इथे पैशाला भुकेलेली माणसं नको आहेत आपल्याला. भुकेल्यांची भूक भागवणारी माणसं हवी आहे. ट्रू दॅट. नेक्स्ट. काय नेक्स्ट? संपलेत सगळे कॅन्डिडेट्स. ओके, एक सेकंड. मला एक सांगा, एवढा वेळ माझ्या लक्षात आलं नाही, आज फक्त मेल कॅन्डिडेट्सच कसे आले? बायका कोणी झाल्या नाहीत इंटरव्ह्यूला? हो रे. साहिल कुठे? ए, हा बोर्ड तू आणलास का इकडे? नाही, आपला तर बाहेर आहे. हे काय मग? सायली, प्रत्येक हिंदी फिल्म मध्ये एक डायलॉग असतो, मुझे मेरे माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. ओफो, आज माँ की बहुत याद आ रही है. आता हा डायलॉग तू म्हणून दाखव. ओफो, मुझे मेरी माँ के तो नहीं, आधी जा. आलू के पराठे बहुत तो म्हणून. मुझे अपने माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. क्या बात है यार, सुपर. तू आणलेले आलू के पराठे टेस्ट करून बघूया. ओके. वाह वाह शैली, वाह. हे आलू के पराठे खाऊन ना मला माझ्या अम्माची आठवण झाली. ती सेम अशीच बनवते. तिला तू खूप आवडशील. तिला तुझ्यासारखीच मुलगी सून म्हणून हवी होती. रॉयल कारभार. शायली, राइट? मे आई नो योर नंबर प्लीज? हाँ, 966. ओके, थँक यू सायली. थँक्यू सर. नेक्स्ट प्लीज. आता ठरलंय, चुकीला माफी नाही, पण शिक्षा काय त्याची ती ठरवा आता. आपण त्यांना वही पेन देऊया आणि त्यावर लिहायला लावूया ना 100 वेळा, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. शी, ही काही शिक्षा झाली का? मग ठीक आहे, 200 वेळा लिहायला लावू. मला मराठी येत नाही लिहिता. हो, पण खाता येतं ना, जाऊन खाता येतं हॉटेलमध्ये. नाही, मग काय शिक्षा द्यायची यांना? बाई, जर शाळेतली शिक्षा करणार असतो ना, तो ओणवे उभं करा, नाही तर 100 वेळा उठा बसा. म्हणजे दुसऱ्या दिवशी कळलं पाहिजे की शिक्षा झाली होती काल.